वाईट आहे. चिंता करून मारण्यापेक्षा चिंतन करून मारा. चिंता करून दाढीला हात लावून मारण्यापेक्षा चिंतन करून मारा. आणि चिंतन म्हणजे काय माहिती का, त्याच्यात थोडासा घोटाळा आहे. परमार्थ म्हणजे चिंतन. परमार्थ म्हणजे असं नाही गण लावणे, एकटांगी घालणे, हात जाईन तिकडच गण लावणे, हात तिकडे जाईन तिकडे गण लावणे. आणि नाही 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 अखंड चित्त भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन राहणे म्हणजे परमार्थ. मग भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहाच पित नाही, दूधच हाणतो, बायको करीत नाही, व्हॉट्सअप वापरितो. मग बायको, आणि तुम्हाला कोणी सांगितलं ना बायको नसलेली माणसं संन्यासी असतात? शुद्ध बावळटपणा आहे महाराज. बायको ज्याला आहे तो खरा संन्यासी. वाक्य नीट आहे का जरा, तुमच्या डोक्यात घुसत आहे का? पहा, 5व्या अध्यायातली ओवी, आपल्याकडे ओव्यांप्रमाण 5 पर्यंत घ्यायचं. मी आणि माझे विसरले जयाचे अंतकरण तो संन्यासी जाण पार्था निरंतर. ज्याचं मी आणि माझं केलं तो संन्यासी. आता संसारी माणसाची काम तृप्ती असते का बळकट असतो? संसारी माणसाच्या शरीरातल्या कामाची तृप्ती झालेली असते का तो काम बलवान असतो? काम तृप्ती झालेली असते. आणि काम तृप्ती झाल्यामुळं भजन जमतं. ज्याच्या डोक्यात वेगळ्या खटके आहे भजन नाही जमत. कलियुगात हे संन्यासी बिन्यासी राहायचं, डोकं लावायचं नाही कोणी. बावळटपणा आहे तो. कलियुग येते, स्त्री येते, सुपी नाही. गालात हसली तर माणूस जमिनी किती. जो नादी लागला त्याला वड आहे बिडी नाही राहिली भाऊ. वा वा, इथं कापड दुकान प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. प्लॅस्टिकचे काय असं बावळटपणा आहे का काय? हो, इथं दाढी जमिनीला टिकली होती विश्वामित्राची दाढी. आणि 60,000 वर्ष तपश्चर्या केली ती गाड्यानं, दुपार नाही 60,000. आणि दाढी जमिनीला टिकली. त्याला वाटलं ए दाढी जमिनीला टिकली, स्त्री किती वाईट असते आहे का? दाढी जमिनीला टिकली, त्याला वाटलं दाढी जमिनीला टिकली, त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार. इंद्राला सुद्धा भीती वाटली. इंद्र दाढीला हात लावून बसला जर याचा कार्यक्रम झाला तर उलटा होईल. एक नाचणारी बाई आली, नर्तकी. तिनं आली इंद्र महाराजांना म्हणली, इंद्र महाराज व्हाय यू बिकम नर्वस? याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला. तिने सांगितलं डोंट टेरी अबाउट इट, डू नॉट टेक टेन्शन, वर्क इट डिपेंड्स अपॉन तुम्ही. तिने सांगितलं चिंता करू नका, माझ्यावर जबाबदारी सोडा. ती ब्युटी पार्लर मध्ये गेली, पुळ्या बिळ्या काढल्या, मशीन मध्ये तोंड घातलं, मिक्सिंग केलं, सगळे मिक्स केलं, इथल्या फट्टीत चमकी भरली. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, सगळे मिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. सिरेमिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे, आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. ती आलीन, तिने एका पायात चाळ बांधला आणि याच्या पुढे आपटला. याची दाढी जमिनीला टेकेल होती, डोळेच उघडले त्यानं. तिला म्हणला बस, इश्क ही मेरी जिंदगी आहे. तिने सांगितलं पागलपणा करू नका, साधू आहे तुम्ही, तुम कुछ भी कहो, तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. फूल है गुलाब का, लड़का है गरीब का, तुम मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती. तिने सांगितलं पागलपणा सोडा आणि दाढी काढून टाका. काढली ना दाढी, दाढी काढली, जीन पॅन्ट घातली विश्वामित्राने, आणि पुण्याचा क्षय झाला. पापात्मक पापा नरका जायचे, परिपावीचे शुद्ध पुण्य 9व्या अध्यायात ओवी आहे. महाराज कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघला. तिने इंद्र महाराज सांगितलं, इंद्र महाराज दाढीचा हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड.
म्हणले का ज्याची भीती वाटत होती तो कुत्राच झाला. येणं तिथं पुरावा विश्वामित्र तपिया खानी कुत्रा होऊन हिंडे वनी ऐसे फुलले थोर थोर तिथे जीव किती पामर. पुढे सांगतो तुम्हाला स्त्रियांचे संगती नोवे परमार्थ निश्चिती स्वप्नी होता दर्शन तेथेच गुंत तसे मन. स्वप्नात जरी स्त्रीचं दर्शन झालं तरी परमार्थाचा बट्ट्याबोळ झाला. बायको करून परमार्थ करावा. 18वा अध्याय असं सांगतोय ऐसे पुससी वर्ण जरी कोण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. पण 18व्या अध्यायामध्ये अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880 अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880 किंबहुना जिने कृषी वर्तोनी जियावे. आपण गाय पाळावी बैल पाळावा काळ्या आईची सेवा करावी गोठ्यातल्या गायीची सेवा करावी आणि दूध पाजणाऱ्या आईची सेवा करावी आणि आपला धर्म पाळा. अशी बोगस गेली नाही ती हे नाही. काही माणसं सुरुवातीला म्हणते संन्यासी राहायचं मागून कुटाने करत्या. कुटानेपेक्षा नको लपण. काळ वाईट आहे. कुठं राहतो आपण ध्यानात ठेवा. चिंता बिंता काय करायची नाही. आयुष्य फार थोडं आहे. तरुण मंडळी नीट ऐका. निम्म आयुष्य तुम्ही शिक्षणात जर घालवलं तर सुखी जगणार कवा. 42 पर्यंत तुम्ही शिकतच राहिले 50ला मेले तुम्ही. मग तुम्हाला काही जीवन आहे का नाही. काय रात्रंदिवस जर शिकतच राहते तर तुम्ही आयुष्यातला आनंद लुटणार कधी. नोकरीवाल्यानं 58 वर्ष नोकरी केली आणि रिटायर झाल्यावर बंगल्याला कुदळी हल्ली 58ला येडी आवला. 60ला बंगला पुरा झाला 62ला वास्तुशांती झाली 63ला तो वर्ष श्रद्धा आलं. तू बंगल्यात झोपलाच नाही तुला बांधाय सांगितलं कोणी होतं हलकट. आणि तू मेल्यावर त्याच्या पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा. अहो दादा जिन्यातच मेले तर कृपा कशी काय होती. बावळ्याचा बाजार. कोणत्याही माणसाने 55 वर्षाच्या पुढे कोणत्या क्षेत्रात काम करू नये. कीर्तनकाराचं वय 55 झालं फेटा ठेवून द्यावा. हे कुठाने करायचे नाही. 55 नाही 75चं ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघलं. 6 अर्ज फाटले तरी पीएन ट्याकानं येड नाही. ते ग्रामसेवक बोलले फॉर्म नका भरू तुम्ही. का अर्जच संपले. काय आला मरायचं तर फाडायला. आणि एक ध्यानात ठेवा महाराज म्हातारपणामध्ये जर एखादी गोष्ट अपमानित झाली तर ती जीवनाला कायमचा कलंक ठरते. एखादा माणूस 2-3 वेळा ग्रामपंचायतीला पडला काय एवढं विशेष नाही. पण 2 वेळा सरपंच होऊन जर म्हातारपणाला जर ते पडलं तर मागचा अख्खं फेल गेलं. बदनामीचा कलंक कावळा शिवेपर्यंत राहतो. वय झाल्यावर त्याच्यात उतरू नये. हे सर्व्हिसवाल्यांचे वय सुद्धा 58 नकोय ना 58-52 नकोय. 48 स्टॉप. घरी 62 आणि 65 काय करायचं ठेवून उरफाटे बावलीचे कवरही सांभाळायचे. 5 मिनिटं भीत पुशीत होतो. मग पोर म्हणले फळा इकडे काय जगामध्ये एकच खातंय महाराज अख्ख्या सज्जन खातं सध्या. वय पाहून कामाला ठुतन बुद्धी पाहून पगार देत मिलिटरी. नंबर 1 तर सज्जन खातं. भाऊ 15 वर्ष झाले बस ही पीटी घे तुझा. आता कुठं करू नको. पिस्तोल जमा कर इकडं. तूर फट्या गोळ्या झाडशीन आणि तुझा आता तुझी बुद्धी झाली कमी तू करशील येड्यावानी. आणि इकडं बुद्धी वाढली का पेमेंट वाढायचं. बुद्धी कमी पेमेंट मोकार आणि बेजा कमी. पैशाचं करायचं काय. 7वा आयोग. मग त्यानं मी उन्हीला बंगला बांधून दिला. मग मी उन्हीला बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोरानं गाडी घेतली आणि तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. महाराज आरशासमोर उभ्या राहिलेला राजा दशरथ फक्त एक केस पिकला डोक्याचा. राजा दशरथाने वशिष्ठाला बोलून घेतलं आणि वशिष्ठाला सांगितलं बस रामाला गादीवर बसवा. आता मी राज्य सांभाळण्याच्या नाही. हे काळे केस करू करू जागा त्यात. बरं हे तुम्ही काशी केस काळी का करता बरं.
तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता का? असं कधी झालंय का बसणाऱ्यापैकी एखाद्याला आला का मेसेज केस काळे केल्यापासून प्लीज आय लव्ह यू? नाही मग हे हाताने झटे करता कशाल तुम्ही? अरे बाबा ओरिजिनल ते ओरिजिनल नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. सावळ्या माणसाने पावडर लावू नये. मी सावळा आहे, अजिबात पावडर लावायचं नाही. बरं मी किती पावडर लावली तर गोरा होणारच नाही ना, मग पावडरला पैसे घालून करायचं काय? तुम्ही हे शरीर आहे, याला पोषक असेल तर साबण लावला पाहिजे. हे 1.5 किलो मोरीतून फेस